माशाच्या आहे आपण पाहू शकताय. मॅडम पाहायला आलेत कशा पद्धतीनं काय आहे पण दाखवलं जाते. दोन माशात यांनी खरेदी केलेत आपण पाहतोय. त्यांनाच विचारून घेऊया कसं वाटते काय. मॅडम आता आपण काय खरेदी केलं? 3D मसाज. कसं वाटलं आता हे तुम्हाला ट्रायल? चांगलं वाटलं, म्हणजे रिझल्ट तुम्हाला वाटतं जे बरं वाटलं ते करतायत काय बरं वाटलं. आता ते आम्ही काय असं स्वतः केल्यावर कितपत गुण येतोय ते नाही कळणार ना. मॅडम 2 मिनटं. पेमेंट होते ह्यांचं आपण बघूया 2 मिनटं. आणि ही आहे 3D बॉडी मसाज या ठिकाणी दाखवलं जाते आणि या ठिकाणी सर्व काही आहे. मॅडम कोणत्या प्रकारचे घेतले, हे वाले का हे वाले घेतले? तुम्ही एकच दाखवता. हे काय किती मसाज हे कोणतं आणि हे कोणते ते दाखवा बरं. हे घ्या, हे ठेवा. हे सेमच आहे मॅडम, काय फक्त बॉक्स मोठा आहे. सेमच आहे कुठलं उघडून बघा की मॅडम ते काय आहे, कारण वेगळं असू शकतं. सेम आपल्याला या ठिकाणी मॅडमनं खरेदी केले आपण पाहतोय. अशा प्रकारे प्रत्यक्षात मॅडम ट्रायल करून घेतात. मॅडम कितीला बसलं हो? एक 150 रुपयाला. त्यांना पण घेतलं. हे वेगळं हे वेगळं काय आहे? काय नाही, बॉक्स मोठा आहे तुमचा. डबल मॅडमने हे प्रोडक्ट का घेतलं आपण त्यांना विचारूया. काय माग ह्याचा उद्देश आहे? काय त्रास होतोय म्हणून घेतलंय. आहे बरोबर आहे. दोन्ही मॅडमनं एक एक खरेदी केलं आपण पाहिलं या. नाही काय अच्छा वाला देने का वन नाही, फिर उनकी कंप्लेंट आ जाएगी. कंप्लेंट आना नहीं मांगता है. काय प्रॉब्लेम काय पडलं. हे 3D मसाजर आहे. मसाज करण्यासाठी पाठ, मान, कमर, गुडघे, सांधे वगैरे असं मसाज होते ना. आणि मसाज त्यांना आता मी दाखवल्यानंतर त्यांना आवडल्यानंतर त्यांनी 2 पीस द्या म्हणले. कारण हे प्रत्येक माणसाला कोणाचे पण पेन दुखतात, पाय दुखतात, कमर दुखतात. हे त्यासाठी रिलीफ करतं आपल्या पायासाठी, कमरेसाठी. त्यासाठी प्रत्येकजण हा मसाजरचा सहारा घेत असतो. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये? ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ह्यामध्ये डिफरन्स एक MP 206 आहे आणि MP 218 आहे. याची साईज वगैरे थोडी मोठी आहे. म्हणजे फक्त ह्याची साईज मोठी आहे. याची जरा साईज लहान आहे का बघायला याच्यामध्ये? नाही. हा मोठ्यामध्ये आहे का? हा छोटा आहे. थोडं नॉर्मली असतं. त्या याच्या गेजमध्ये MM मध्ये फरक असतो, जाडीमध्ये फरक असतो आतून. मग जाडीवाला चांगला का कोणता? बघून घ्या, घेऊ नका. योग्य कोणता? कुठलाही सेम तसं काय नाही, क्वालिटी सेम आहे. बघा मॅडम, असं बघून घ्या. काय प्राइस एकच आहे का वेगवेगळी? प्राइस एकच आहे. ओके, धन्यवाद. मसाला पाठ, मान, कंबर, मसाला
म्हणजे नसा नसा मोकळ्या करतो. एक पायाला पिंजायला गोळे आले, मानेला कमरेला, चेहऱ्याला वगैरे ग्लो येतो. आणि आत्ता काय जाणवतंय काय? प्रेशर वाढतं. मसाज त्यांनी जर सांगितलं तशा पद्धतीने वाटतं. मग घेण्याची इच्छा होते का नाही होत? मसाजची आम्हाला तर काही गरज नाही. आम्ही यंगस्टर आहोत, आमचं काही एवढं फारसं दुखत नाही. मग घेतलं तर मग जे एजेड आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे यंगस्टर आहे त्यामुळं गरजेचं नाही आहे, पण जे वृद्ध आहेत ह्यांच्यासाठी तर हे योग्य आहे ना? हां आहे. म्हणजे जे आपल्या घरामध्ये वृद्ध आहेत किंवा वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काय ह्यांचे आजी आजोबा हे घेऊन वापरू शकतील. फेशियलला पण काम आहे का? फेशियल केअर प्लस म्हणजे चेहऱ्याला मानेला वगैरे पण फेशियलला पण काम आहे. आपण जे ब्युटी पार्लरमध्ये यूज करतो ना, ते फेशियल लोशन वगैरे लावून असं मसाज करतो चेहऱ्याचं वगैरे, ते मसाज पण होते चेहऱ्याचं वगैरे, म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये पण असते. आणि हे फक्त मुबलक आणि स्वस्तांमध्ये मस्त आहे. ह्याला काय चार्जिंग करायची वगैरे काही गरज नाही किंवा काही नाही. आणि असं काही नाही किंवा ह्याला चार्जिंग करावं लागते किंवा काय करावं लागते किंवा सेल टाकावं लागते. हे फक्त वापरायचे आहे, आपल्याला पाहिजे असं वापरायचे आहे. ब्लड सर्क्युलेशन आहे. साधारण नाही म्हटलं तर अंदाजे प्राईज आपण तर मगाशी बघितलं, ज्या पोलीस मॅडमनं नेलं त्यांना प्रत्यक्षात ऑनलाईन देखील केलं. तर चेट जाणून घेऊया या स्टॉल मालकांना. कितीला याची प्राईज आहे? याची प्राईस 300 रुपयाची आहे. तुम्हाला 50% डिस्काउंट आहे 150 रुपयाला. अतिशय सुंदर. आणि ह्यांनी देखील असं काय वाढवून सांगितलं नाही किंवा काही नाही. प्रत्यक्षात तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये पाहिलंच 150 रुपयाला, पण आपण त्यांना कमी करून दिलं का जादा दिलं हे देखील आपण पाहिले नाही. पण त्यांना सर्वांना एकसारखा सेम दर आणि सेम दर आहे. एकच दर लावलेला आहे. सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा मोठा व्यक्ती जरी असला तरी त्याला सेमच दर आहे. तर याच ठिकाणी आपण थांबूया. आणि हे सर्व स्टॉल सातारा शहरामध्ये आपण पाहतोया आणि दाखवलं जातं या विकास नळे यूट्यूब चॅनलवरती. सर्व माहिती ह्यांना अतिशय सुंदर आणि सविस्तररित्या दिली, त्याबद्दल यांचे मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो.